मांजरवाडी शिरोली सुलतानपूर निमगाव सावाच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत 6,25,000चा असलेला इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तारांचे बंडल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी बेडे ठोकले असून 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची अधिकृत माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझावात न्यूजला दिली। नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरवाडी शिरोली ते निमगाव सावा रोडच्या कडेला असलेल्या सिद्धिविनायक मंदिराचे समोरील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेले 2 ॲल्युमिनियम तारांचे बंडल, मांजरवाडी येथील अमरदीप मल्टीक्रॉप फार्मचे कामावरील सिमेंटचे 8 पोल तसेच लोखंडी 10 पोलवर बांधलेल्या अंदाजे 3,500 मीटर ॲल्युमिनियम ताराची आणि अक्षदा एंटरप्राइजेस द्वारे सबस्टेशन पासून निमगाव सावा नदीचे पुलापर्यंत पोलवरील बांधलेल्या एकूण 35 लोखंडी पोलवरील अंदाजे 6,900 मीटर असे एकूण 6,25,000 इतक्या किमतीचे ॲल्युमिनियमच्या तारांची अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची फिर्याद नारायणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल होती। सदर गुन्ह्याचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सोमशेखर शेटे, जगदीश पाटील, पोलीस हवालदार संदीप फड, मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई सत्यम केळकर, सोमनाथ डोके, दिलीप जाधव, महिला पोलीस शिपाई कविता गेंगजी यांनी सदर अज्ञात आरोपीचा शोध घेताना सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून सदर गुन्ह्यात चैतन्य चबू साळुंके वय 24 वर्षे राहणारा सुलतानपूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे याने स्थानिक असलेला विकास देवराम कुराडे राहणार सुलतानपूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या फरार आरोपीच्या मदतीने चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। चैतन्य चबू साळुंके याला मंगळवार दिनांक 16 रोजी तर महेंद्र नवनाथ थोरात याला गुरुवार दिनांक 18 रोजी पोलिसांनी बेडे ठोकल्या। आरोपी साळुंके यास जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे, तर दुसरा आरोपी थोरात यास न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपीकडून 3,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, फौजदार सोमशेखर शेटे, जगदीश पाटील, लोकल क्राईम ब्रँचचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप फारे, पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव।